आता आहे ना, पैसे संपत आले 2 घरं घेतल्यामुळे. पुढच्या वर्षी चुकून पैसे जास्त आले तर डेस्टिनेशन घरी, नाही तर आपलं आहे घरच्या घरी. मी ना बऱ्याचदा असाही विचार करतो की आपले जे देवदेवता आहेत त्यांची जी इमेज आहे, सो त्यांनीही कानातलं घातलंय, त्यांनीही बाजूबंद घातले, त्यांनीही कमरपट्टा लावलेला आहे. जाणून बुजून कधी सेटिंग नाही लावले, लेकिन वो अच्छा है. मतलब तुम लोगों का जो भी चल रहा है वो अच्छा है. म्हणजे चांगलं चाललंय तुमचं. म्हणजे तुम्हाला दोघांना नसेल कळत पण तिसऱ्याला कळतं, असे डायलॉग बिलॉग मारून सेटिंग लावले मी. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता हिरो म्हणजेच अगस्त्य. हळदीचा लुक आहे, खूप छान दिसतोस ॲज युजल. पण कसा आहेस, काय सांगशील? मी कमाल आहे आणि खूप मजा येते की आता आम्ही हळदीच्या सिक्वेन्सपर्यंत पोहोचलोय. सो अक्षय, एक रॅपिड फायर आहे, लग्न रिलेटेड आहे. जेव्हा केव्हा अक्षयचं लग्न होईल तेव्हा अक्षय काय प्रिफर करेल, शेरवानी की ब्लेझर, किंवा या व्यतिरिक्त काही? लग्नात मी आपलं मराठी म्हणजे शेरवानी पण नाही, असं छान कुर्ता, धोतर, सोवळं आणि बघूया फेटा वगैरे, म्हणजे किंवा पगडी वगैरे असं छान, किंवा याच गोष्टी. बरं, डेस्टिनेशन वेडिंग करशील की साधं सोपं किंवा घरच्या घरी असं? आता आहे ना, पैसे संपत आले 2 घरं घेतल्यामुळे. पुढच्या वर्षी चुकून पैसे जास्त आले तर डेस्टिनेशन घरी, नाही तर आपलं आहे घरच्या घरी. कॅमेरामॅन पण हसतोय. पटलंय त्याला. बरं, हळदीतला डान्स की वरातीतला डान्स? अरे, मला दोन्ही डान्स मी सेमच करतो, त्यामुळे काय वेगळं नसतं. हळदीत पण सेम नसतो, वरातीत पण सेम नसतो, आणि कुठल्या डान्स सोहळ्याला सुद्धा मी सेमच नसतो. पण ना, असं कधी झालंय की एखाद्या लग्नाला जायचं नव्हतं रिलेटिव्हच्या किंवा कुठेही, पण तू आईला काहीतरी कामाचं कारण सांगितलंस आणि गेला नाही, ते मिस केलंस? खरं तर आई माझी इतकी हुशार आहे ना की मला नसेल जायचं तर तिला कारण सांगावं लागतच नाही. ती लगेच म्हणते ओके मत आजा. पण ना, लग्न झाल्यानंतर मुलींकडे सौभाग्याच्या खूप वेगवेगळ्या खुणा असतात, मंगळसूत्र असतं, जोडवी असतात, तर असं काहीतरी मुलांकडे असावं असं तुला वाटतं का? 100% असावं. मला अलंकार घालायला प्रचंड आवडतात. म्हणजे घालायला का शब्द माहित नाही, अलंकार पेहराव करायला, मला परिधान करायला प्रचंड आवडतात. आणि ना, मी ना बऱ्याचदा असाही विचार करतो की आपले जे देवदेवता आहेत त्यांची जी इमेज आहे, सो त्यांनीही कानातलं घातलंय, त्यांनीही बाजूबंद घातले, त्यांनीही कमरपट्टा लावलेला आहे, त्यांनीही गळ्यातलं घातलंय. सो हे नंतर काळाच्या ओघात कुठेतरी हरवलंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला मला सुद्धा आवडतील. म्हणजे वो है रे, अच्छा दिखतंय. आणि खरंच ते खूप छान दिसतं. पण एक वेगळा प्रश्न, अक्षयने कधी कुणाची सेटिंग लावून दिली आहे का? अरे, भरपूर सेटिंग लावलेल्या आहेत आपण, खूप सेटिंग लावलेल्या आहेत. कुठल्या मित्राचं असं, किंवा तू कुणाला सांगितलंस का बघ ना जरा? नाही, मी असं नाही, फक्त असं मी जाणून बुजून कधी सेटिंग नाही लावले, लेकिन वो अच्छा है. मतलब तुम लोगों का जो भी चल रहा है वो अच्छा है. म्हणजे चांगलं चाललंय तुमचं. म्हणजे तुम्हाला दोघांना नसेल कळत पण तिसऱ्याला कळतं, असे डायलॉग बिलॉग मारून सेटिंग लावले मी. ठीक आहे, तू म्हणालास की पुढच्या वर्षी तू लग्न करणार आहे, पण जेव्हा केव्हा करशील तेव्हा तुझ्या पार्टनरमध्ये एक ही गोष्ट असायलाच हवी, असं काय आहे तुझ्या मते? खरं तर असं काही नाही आहे. जे काही आहे ते आमचं आता 10 वर्ष होतील आम्हाला आयुष्यात, त्यामुळे एक गोष्ट नाही सांगता येणार. ती द परफेक्ट गर्ल आहे. म्हणजे खूपच सुंदर. ठीक आहे, माझे प्रश्न संपले, अक्षयची उत्तरं आहेत खूप. थँक्यू सो मच अक्षय, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण लग्न आहे तर प्रेक्षकांना निमंत्रण दे. तर अगस्त्यकडनं आणि अक्षयकडनं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे. आमच्या लग्नाला जरूर या. आणि हे लग्न खूप वेगळं लग्न असणार आहे, आणि तुम्हाला लग्नातली गंमत या पूर्ण या सिक्वेन्समध्ये येणार आहे. आणि प्लीज अगस्त्यवर, अक्षयवर, श्रीवर, शुभ्रावर आणि आमच्या सिरियलवर, कलर्स मराठीवर खूप खूप प्रेम करा आणि या आमच्या लग्नाला. ओके, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.